Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. अथ श्री संकष्टी चतुर्थी महात्म्य श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंचवदना दावी तव सुताचा आनना पाहताच पुरती मनकामना भवबंधना तोडितसे अंगी चर्चित सिंदूर जो का कृपेचा सागर भक्तजनांचे माहेर जो का साचार दीनबंधू मूषक वाहनी बैसून हस्ती त्रिशूळादी धारण करीत विघ्नांचे छेदन चरणी वंदन तयाच्या जो का सद्गुरु चैतन्य घन देऊनी ज्ञानाचे दर्पण प्रकाशविले आत्मज्ञान केले समाधान जीवींचे तयाचे कान धरावे चरण कैसी न यावी आठवण जगन्नाथ भरला परिपूर्ण हरिले भान जगताचे तया चरणी माझे मस्तक जो का त्रैलोक्याचा नायक जेथे तो एक मी एक पूज्य पूजक भाव असे जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट गोकुळवासी जनांचे कष्ट हरोनी केले संतुष्ट संहारिले दुष्ट कंसादी जेणे केले कालिया मर्दन शुद्ध केले यमुना जीवन तया कृष्णचरणी माझे नमन लागले ध्यान मनोभावे तया कृष्णाचे करिता स्मरण काळ जाय मनी दडपोन क्षमा दया शांती येऊन पावती समाधान ते ठाई जैसा उदकावरी तरंग पाहता पाहता पावे भंग तैसा विघ्नांचा प्रसंग निर्विघ्न सांग करीतसे जैसी सागराची लहरी येत जात एकसरी तैसी संकटे नाना परी येता निवारी गजवदन तया गणपतीचे व्रतरेख आधी तिथी निर्णय ऐक जो का होय सुखदायक चालती सकळिक जया रीती श्रावण कृष्णा माझारी तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रताते करावे दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी असोनी पूर्व दिनी करीती मात्र विद्धातयास म्हणती आहे शास्त्रमतयसेची दुसऱ्या दिनी पंचमी युक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होत तरी ते न करावे निश्चित ऐसे शास्त्रात सांगितले त्या दिनी काय करावे पुढे सांगती स्कंद भावे ते श्रोतेजनी ऐकावे व्रत आचरावे तयापरी ऋषी अवघे मिळवून प्रश्न करीती स्कंदा लागून दरिद्र शोक कष्ट दहन वैरी जन छळताती विद्या काही नसे जयासी पुत्र न होय स्त्रियांसी ऐशा दुःखे पीडा जनांसी दूर कैशी होय सांगा ऐसा ऋषींचा ऐकोनी प्रश्न स्कंद पावला समाधान जनकल्याण व्हावया लागून तयासी वचन बोलतसे सुखप्राप्ती व्हावी सकळिका ऐसा उपाय सांगतो ऐका संकष्टी व्रते गणनायका भजता होय निर्विघ्न यथाविधी तया व्रतासी आचरिता भक्तिभावेसी सकळ मनोरथ निश्चयेसी पूर्ण होतील तात्कालिक हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत संकटापासून व्हावया मुक्त गांजिले जे का पंडुसुत तया अद्भुत निवेदिले पांडवांसी द्युती जिंकूनी कौरवे धाडिले काननी हे दुःख न साहे म्हणूनी सांगे कानी धर्माच्या धर्म भीमा अर्जुन नकुळ सहदेव द्रौपदी मिळूनी सकळ व्रत चालविले अचळ जेने तळमळ दूर होय 12 वर्षे अरण्यवास पुढे 1 वर्ष अज्ञातवास तेथील हरावे संकटास पुन्हा विपिनास न यावे हा हेतू धरोनी मनी करीते झाले व्रता लागुनी श्रावण वद्य चतुर्थी दिनी आरंभ करोनी चालविले तया व्रते करोनी जान 13 अब्द पूर्ण नसोनी पुनरपि अरण्य सेवन गजानने जान दूर केले ऐसा व्रताचा महिमा जान कृष्णे सांगितला कोठून ते करावे निवेदन करविने श्रवण आम्हा आधी मग ऋषीचा प्रश्न ऐकोन स्कंद सांगती तया लागून पार्वतीस हेरंब आपण काय कारण सांगतसे कृतयुगी हिमनग बाळा टाकोनी निघाला शिवभोळा वियोगजन्य दुःख ज्वाळा जाळील कळी काळा वाटतसे पार्वती झाली उदास सोडील सर्व विलास दृढ धरिले वैराग्यास लिहिले प्राक्तन काय हे पतीने का केला कोप काय अन्य जन्मींचे पाप उभे राहिले आपोआप मज माय बाप कोण तारी कायमी चुकले पतिव्रता धर्म किंवा काही काढिले वर्म किंवा चुकले स्वधर्म अवघा अधर्म चालविला वचना केला अनादर ब्राह्मणा छळिले निर्धार घडला होता अनाचार म्हणून मजवर कोप केला काय भक्तांलागी छळिले काय पूजे ते विध्वंसिले काय गंगे ते निंदिले नंदिसी ताडिले दंडाने मुखाने नये राम नाम अंगी धडाडला काम ईश्वरी नाही ठेविले प्रेम म्हणून सुखधाम हरपले नाही केली देवपूजा उच्छेदिले देवद्विजा तेणे मनोभंग झाला माझा म्हणून दुःख पाविले काय विधूची केली निंदा पन्नगासी भोगविली आपदा
चिताभस्मलेपन अंगी सदा हसले कदा तयासी स्मशानी असे सदावास गुंडाळिले व्याघ्रांबरास जाळुनी टाकिले मदनास धरिले वैराग्यास मनवनी शशुरग्रहासी वास केला तेव्हा मायबाप बोलिला म्हणून चित्ती क्रोध आला जाऊनी लपला कपाटी ऐसे वदोनी वारंवार नेत्री वाहे दुःख नीर अंतरा माझी न टिके धीर न सुचे व्यवहार करावया आता सेवावे अरण्य किंवा करावे देहपद किंवा तपालागी जाऊन घालुनी आसन बसावे पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्निसमान विधुतापवी देहा लागून चंड किरण माध्यानीचा वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र भासत कोकिळास्वर करणी झोंबत कर्कश काकवत दुःख देती अग्नि माझी होमावा काय कोठे पाहुपतिराय काय घडला नकळे अन्याय काय उपाय करावा धरणीवरी अंग टाकी कोण युक्ती सांगेल सखी कैशी धुंडू चतुर्दश लोकी हसती नकी मजलागी ऐसी वियोग दुःखे करून पोळली अंतःकरणी जान वैराग्य संपन्न तपा लागून गेली कानन सेवावया वल्कले करुनी धारण माथा जटा गुंडाळून कुंकुम मळवट भरून घालून आसनी बैसली काही दिवस वायू भक्षण काही दिवस फळे सेवन काही दिवस परणे जान सेवन दुर्वांचे काही दिवस जलपान काही दिवस कंदमूळ भक्षण काही दिवस निराहार राहून काही सेवन करीना काही काळ ऊर्ध्वबाहू करून काही दिवस पंचाग्नी साधन काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाल ब्रह्मांडी प्राण नेऊन केले हठयोगाचे साधन आकर्षण करुणी मन इंद्रिय दमन बहुकाळ राजयोग साधनी निमग्न राहे निशिदिनी रामनाम मंत्रे करोनी कालवनी काढिला अष्टांग योगाच्या साधनी देह झिजविला तपे करुनी परिप्राणेश्चरा लागुनी दयामनी नयेची जो भक्तीचा भुकेला भावे करोनी बांधला गेला तो हिमनगजे लागी दुरावला म्हणून झाला खेद चित्ती आता काय करावा उपाय कैसा भेटेल पतिराय चिंता करोनी झिजली काय झाली तन्मय वृत्ती ती तपे करुनी देह तापला तिन्ही लोकी कंप सुटला इंद्रमना माझी दचकला काय वर्तला अनर्थ ऐसे तीव्र तप स्त्रीने केले नाही कोठे आई गेले शंकरे दर्शन नाही दिले तरी खचिले घाटे ब्रह्मांड तो पाहिला नारद मुनी पुसती झाली तया लागुनी पूजन केले स्वस्थ मनी लागली चरणी तयाच्या इतुक्या माझी देवऋषी पुसता झाला पार्वतीसी तुझी दशा कागे ऐसी आली सवनी काय काजे शरीर झाले जर्जर सेविले कानन का कठोर पंचवदनाचा पडिला विचार सांगे उत्तर लवलाही मग बोले शैलबाला मी काही अपराध न केला परिपतीचा वियोग झाला उपाय मजला सांगे आता दरिद्रासी लाभदा चिंतामणी मग हर्षन माय गगनी तैसे झाले माझे मनी तुझनयनी देखताची बहुकाल सेविले कानन तप केले अनुदिन परिमजला स्वामी अजून भेटुनी नयन निववीना आता यत्न काय करू मज सांगाजी निर्धारू कोण्या कर्मे परात्परू होईल साचारू प्राप्त माझा ऐसे बोलता जगज्जननी सुचला विचार एकमनी म्हणे गणपतीच्या व्रते करुनी पावेल सदनी शंकर ऐसे बोलता देवर्षी जगन्माता म्हणे सांग मजसी तो बोले मुनी तियेसी गजाननासी पुजावे मग करूनी गणपती स्तवन आणिले मना माझी ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे विशाल दोंदाची शोभा स्मरता संकटा सरसा उभा मांड्या कर्दळीचा गाभा नयन शोभा पद्मापरी माथा शेंदूर शोभत रत्नजडीत मुकुट झळकत पायी घागरिया वाजत येत नाचत झडकरी मग देऊनी अलिंगन संतोष विले तयाचे मन का माते सेविले कानन संकट कवन पडी येले म्हणे माते काय काजा कवने गांजिला देह तुझा का केलासी धावा माझा सांगे हि तुझा मजपाशी ऐसे ऐकोनी वचनाते सांगे पार्वती तयाते पतीने त्यागिले माते सेविले विपिनाते तया लागी बहुत केले तपाचरण नसरे माझे पाप अजून वियोग दुःखे सरून सुख संपादन न होय भेटी न होय माझी म्हणून आस केली तुझी आता प्राणपती होय राजी ऐसे आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून पूर्वी सांगितले तिथी प्रमाण मास पक्ष जाण सत्य तोची तयादिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजा विधान हेरंब करी अंबे संतोषे प्रातकाळी दंत धावन मग करूनी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थून व्रतस्थ जाना सावे आजी चंद्रोदयपर्यंत मी राहोनी उपोषित पूजन करीन एकचित्त
भोजनी रथ होईन पुढे ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तिळ लावून स्नान नित्य नेमे सारून उपोषित राहे जाण मग मोदक करावे 21 5 अर्पावे देवाप्रती 5चे वायन ब्राह्मणा हाती सेवी निश्चिती शेषापन धातू पाषाण मृत्तिका जाण तयाची प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करील पावन सकळाते मग करावे आवाहन मनी आनोनी करावे ध्यान षोडशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्व शीर्षाचे पाठ 21 करावे नीट अक्षर वटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपस्त्रादी सकळ चंदन सिंदूर परिमळ रुई मांदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वांची अति प्रीती सहस्त्रनामे अर्पावे एक चित्ती जयाची असेल शुद्धमती तोची भक्ती करियेशी धूप दीप नैवेद्य जाण मोदकादी करुणी पक्वान समर्पुनी उत्तरा पोषण करुणी अर्पावा तांबूल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय झाली आवरी मग विधूची पूजा करी अर्ध देवुनी त्रिवारी प्रार्थना करी विधूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून दक्षिणा तांबूल समर्पून करावे वंदन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण ऐसे सांगोनी विधान गेला गजानन स्वस्थाना विनायके सांगितले मातेसी कृष्णे विदित केले पांडवासी स्कंदे सांगितले ऋषीश्वरांसी पावती कल्याणासी सकळिक पार्वतीने केले व्रतासी मनी धरोनी निश्चयासी करिता पावली पतीसी स्कंदे ऋषीसी सांगतसे पाहता नयनी पंचवदन चरणी लागती जाऊन शिवे गिरिजा उचलोन वामांकी बैसवून तोषविली ऐसे व्रताचे महिमान जानती पंडुनंदन स्वये हिमनगजा आपन पावली समाधान पतिसंगे हे व्रत जे कोणी करीती दरिद्र शोकतयांचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडिती वैरभाव विद्या प्राप्त होईल जाणा पूर्ण होईल मनकामना निपुत्रिक पावेल संताना पीडित जना सुख होय धनधान्य वृद्धी अमूप हरपोनी जाईल पापतप करिता नाम मंत्राचा जप आपोआप मोक्ष लाभेल जयाचा शास्त्रावरी विश्वास रुची होईल निर्दोष शांती दयेने भरेल मानस क्षमा हृदयास उपजेल असो आता हा पाल्हाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करील गिरिजा बाळ श्रोती सकळ ऐकावे इति श्री सकल विघ्नहरण गजाननार्पणमस्तु।